जेव्हा अफवा सत्यात उतरतात आणि मृत आत्मे जिवंत लोकांचा आसरा शोधू लागतात, शांततेचा शोध घेणं एका कुटुंबाला किती महागात पडू शकतं. पुण्याजवळच्या एका जुन्या घरात सुट्टीसाठी गेलेल्या कुटुंबाला एका शापित विहिरीमुळे कोणत्या भयान सत्याचा सामना करावा लागला, याची थरकाप उडवणारी आजची ही भयकथा तुम्हाला रात्री झोपू देणार नाही. कथेची सुरुवात करण्याआधी, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि या भयान अंधारात एकटे राहू नये असं तुम्हाला वाटत असेल, तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या भयावह प्रवासाचे साक्षीदार व्हा. पुढील धडकी भरवणाऱ्या भयकथा तुमच्यापासून दूर राहू नये म्हणून आत्ताच बेल आयकॉन दाबा. आमचं यशवंत निवास म्हणजे पुण्यापासून थोडं दूर एकांत ठिकाणी असलेलं एक जुनं घर. तसं ते वडिलोपार्जित होतं, पण वर्षानुवर्ष बंदच होतं. या वर्षी उन्हाळ्यात शहराच्या धावपळीपासून सुटका मिळावी म्हणून आम्ही काही दिवस तिथेच जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. माझं नाव विनय आणि माझी बायको श्रुती, सोबत आमची छोटी मुलगी सायली. सायली तशी शांत आणि लाजरी होती, पण यशवंत निवासच्या मोकळ्या अंगणात आणि हिरव्यागार झाडीत ती लगेच रमून गेली. घराच्या मागच्या बाजूला एक जुनी दगडी विहीर होती. तिचा वापर वर्षानुवर्ष थांबलेला होता, त्यामुळे तिच्या काठावर गवत आणि झुडपं वाढली होती. आम्ही तिथे पोचलो तेव्हा पाऊस नुकताच पडून गेला होता. विहिरीच्या काठावरून ओलसर मातीचा आणि एका वेगळ्याच प्रकारचा वास येत होता, जसा काहीतरी कुजल्याचा, पण तो इतका तीव्र नव्हता की दुर्लक्ष करू नये. पहिल्या 2-3 दिवसात सगळं शांत होतं. सायली दिवसभर अंगणात खेळायची, कधीतरी विहिरीजवळ जाऊन उभी राहायची, पण आम्ही तिला जवळ जाऊ देत नव्हतो. एकदा सायली खेळता खेळता अचानक धावत आमच्याकडे आली. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. बाबा, विहिरीतून कोणीतरी मला हाक मारतंय, ती दबक्या आवाजात म्हणाली. आम्ही हसलो. अगं वेडे, तिथे कोण असणार, वाऱ्याचा आवाज असेल. पण सायलीच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. आम्ही तिला समजावलं, पण तिच्या चेहऱ्यावरची भीती काही केल्या जात नव्हती. तिसऱ्या रात्री झोपमोड झाली ती एका विचित्र आवाजाने, जणू कोणीतरी खोल विहिरीतून कुजबुजत होतं. आवाज इतका अस्पष्ट होता की तो नेमका कशाचा आहे हे कळलं नव्हतं. श्रुती उठून बसली. ऐकलत का, कसला आवाज आहे तो? मी तिला शांत केलं. काही नाही ग, बहुतेक घुबड असेल. पण मलाही तो आवाज वेगळा वाटत होता. तो नेहमीच्या रात्रीच्या किलबिलाटापेक्षा जास्तच अस्वस्थ करणारा होता. दुसऱ्या दिवशी सकाळपासून सायली जास्तच गप्प झाली होती. ती खेळायलाही बाहेर गेली नाही. ती खिडकीतून विहिरीकडे एकटक बघत बसली होती. तिचे डोळे मोठे झाले होते, जणू काहीतरी अदृश्य तिला खुणावत होतं. सायली, काय झालं बाळा? श्रुतीने विचारलं. सायलीने फक्त विहिरीकडे बोट दाखवलं. तिथे एक काकी आहे, ती म्हणाली, ती मला बोलवते. आम्हाला वाटलं की सायलीला भास होत असावेत, पण संध्याकाळी विहिरीजवळून जाताना मला स्वतःला काहीतरी जाणवलं. एक अनामिक थंडी आणि एक विचित्र वास, जो पूर्वीपेक्षा जास्त तीव्र झाला होता. तो वास मृतदेहाचा होता हे सांगायला माझी हिंमत होत नव्हती, पण आतून एक भीतीने गाठलं होतं. त्या रात्री विहिरीतून येणारा कुजबुजण्याचा आवाज जास्त स्पष्ट झाला. तो स्त्रियांच्या रडण्यासारखा आणि मुलांच्या किंकाळ्यासारखा वाटू लागला. मी आणि श्रुतीने एकमेकांकडे पाहिलं. आता याला दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं. मला जुन्या गोष्टी आठवल्या. या घराची आणि विहिरीची एक जुनी गोष्ट मी ऐकली होती. त्या काळात गावात एक विचित्र रोगाची साथ पसरली होती. कोणता आजार होता ते कोणालाच नीट समजलं नव्हतं. लोक एकामागून एक मरण पावत होते. विहीर तर कित्येक वर्षापासून कोरडी पडली होती. पाणीही नव्हतं.
पण जेव्हा मैतांची संख्या हाताबाहेर गेली, गावकऱ्यांनी जे काही केलं त्याचे कुणाला भानच उरलं नव्हतं. काही मृतदेह तर विहिरीत टाकल्याची अफवा होती, जेणेकरून रोग पसरू नये, पण ती फक्त जुनी अफवा होती असं मला वाटत होतं. मध्यरात्रीच्या सुमारास सायलीच्या खोलीतून किंचाळण्याचा आवाज आला. आम्ही धावत तिच्या खोलीत गेलो. ती थरथर कापत होती. तिने भीतीने डोळे मिटून घेतले होते. आई, बाबा, ती काकी, ती आली आहे, ती मला आत ओढते. तिच्या आवाजात नुसती भीती नव्हती, तर एक भयानक वास्तवता होती. आम्ही तिला घट्ट मिठी मारली. आम्हाला कळलं की इथे काहीतरी भयानक आहे. श्रुतीने हट्ट धरला, आपण आत्ताच्या आत्ता इथून निघूया. पण रात्रीच्या वेळी गाडी काढण्याची आणि सायलीला घेऊन जाण्याची माझी हिंमत झाली नाही. आम्ही तिघांनी एकाच खोलीत झोपण्याचा निर्णय घेतला, पण झोप काही लागत नव्हती. पहाटेच्या सुमारास आम्ही विहिरीतून स्पष्टपणे मानवी आवाजांच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. ते अनेक आवाज होते एकाच वेळी. आसरा, आसरा, मला आसरा दे. आम्ही टॉर्च घेऊन विहिरीच्या दिशेने गेलो. काठावर पोहोचताच मला धक्काच बसला. रात्रीच्या काळोखात विहिरीच्या काठावर एक मानवी आकृती स्पष्ट दिसत होती. ती विहिरीच्या पाण्यात गोकावत होती आणि त्या क्षणी मला तो वास पूर्णपणे स्पष्ट झाला. तो मृतदेहांच्या कुजलेल्या मांसांचा होता आणि त्यासोबतच एक वेगळाच औषधाचा वास होता, जसा दवाखान्यात प्रेतांवर वापरतात. मी पुढे सरसावलो. ती आकृती अचानक नाहीशी झाली, पण त्याच वेळी टॉर्चच्या प्रकाशात मला विहिरीच्या पाण्यावर काहीतरी तरंगताना दिसलं. ते एक जुनं लाकडी फळकं होतं आणि त्यावर अस्पष्ट अक्षरात काहीतरी लिहिलं होतं. मी जवळ जाऊन पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या फळकावर जुन्या मोडक्या अक्षरात लिहिलं होतं, येथे रोगाने मृत झालेल्या 7 अनाथ बालकांचे आणि त्यांच्या आईचे देह विसर्जित केले आहे, त्यांना शांती लाभो. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. 7 आसरा ही तीच भयानक कथा होती जी मी माझ्या पंजोबांकडून ऐकली होती, पण ती फक्त कथा नव्हती, ते सत्य होतं. त्या विहिरीत फक्त मृतदेह नव्हते, तर ती 7 बालके आणि त्यांची आई, ज्यांना कुठलाच आसरा मिळाला नव्हता. त्यांचे आत्मे अजूनही तिथेच भटकत होते आणि आता त्यांना एक नवा आसरा हवा होता, सायलीच्या रूपात. आम्ही तडक गाडी काढली. सायलीला घेऊन आम्ही जीव मुठीत धरून पळालो. गाडीतून बाहेर पडताच मागे वळून पाहिलं तेव्हा विहिरीच्या काठावर स्पष्ट 7 आकृत्या उभ्या दिसल्या. त्यांच्या डोळ्यात एक अनामिक भयानभूक होती आणि त्या क्षणी मला सायलीच्या हाताला एक थंडगार स्पर्श जाणवला, जणू कोणीतरी तिचा हात पकडून ठेवत आहे. सायलीच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू उमटलं. तिचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते. ती एका क्षणासाठी माझ्याकडे बघून म्हणाली, आसरा मिळाला ना आता. तिचा तो आवाज सायलीचा नव्हता, तो एकाच वेळी अनेक खोल आवाजांचा होता आणि त्या आवाजात एक भयानक अमानुष क्रूरता होती. आम्ही कधीही यशवंत निवासला परत गेलो नाही, पण आजही सायली रात्री झोपेतून दचकून उठते आणि विहिरीकडे बघून कुजबुजते. आसरा, आसरा, तो अनुभव आमच्या मनातून कधीच गेला नाही. ती विहीर आजही तिथेच आहे, ती 7 आसरांची भयानक कथा घेऊन, आणि कदाचित अजूनही कोणीतरी आसरा शोधत असेल त्या शांत पण शापित विहिरीजवळ, हळूहळू उलगडणाऱ्या भयान सत्यासोबत. तर ही होती आजची बायकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, आणि असंच नवनवीन बायकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.